वाहून जाणाऱ्या एका गायीला चक्क 3 म्हशींनी वाचवल्याची घटना राजापूर येथे घडली। राजापूर बंदर धक्क्यावर स्वच्छतेचं काम सुरू असताना एक गाय अचानक मातीच्या ढिगाऱ्यावरून पाण्यात पडली असता अर्जुना नदीचा प्रवाह जोरदार असल्याने ती वाहून जाऊ लागली। याच वेळी त्या ठिकाणी असणाऱ्या 3 म्हशींनी लागलीच पाण्यात उड्या मारल्या। या म्हशींनी त्या बुडणाऱ्या गायीला तीनही बाजूंनी आधार देत पलीकडील किनाऱ्यावर नेलं। पलीकडे नदीपात्राच्या बाहेर गेल्यानंतर या गायीनेही मागे वळून अतिशय कृतज्ञतापूर्वक त्या तिन्ही म्हशींकडे पाहिलं आणि ती निघून गेली। त्यानंतर या तिन्ही म्हशी नदीपात्राच्या बाहेर आल्या। खेड शहरातील लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि मुकादम डेव्हलपर्स यांच्या सहयोगाने लायन्स वर्षा मॅरेथॉन 2025 या उपक्रमाला आज खेडमध्ये उत्साहात सुरुवात झाली। रन ऑफ हेल्थ या संकल्पनेवर आधारित ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली गेली। या उपक्रमात महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वतः सहभाग घेत समाजात आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले। त्यांनी मॅरेथॉनमध्ये धावत भाग घेत तरुणाईला सशक्त आणि निरोगी महाराष्ट्र घडवण्याचा संदेश दिला। मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विविध वयोगटातील नागरिकांनी सहभागी होत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले। सर्व सहभागी स्पर्धकांना टी-शर्ट आणि सर्टिफिकेट देण्यात आले, तसेच विजेत्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले। बच्चू कडू यांच्या 7/12 कोरा पदयात्रेचा आजचा 7वा दिवस। कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी डोळ्याला काळ्या पट्ट्या, हातात विळा आणि रुमन घेऊन पदयात्रेला सुरुवात केली। सरकारने डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली आहे, त्याचे डोळे उघडण्यासाठी आम्ही प्रतिकात्मक आंदोलन करत आहोत, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली। सरकारला डोळे असून दिसत नाहीये। रोज शेतकरी मरतोय, 2 पाय नसणारे, डोळ्यानं बंद असणारे, मूकबधिरांना सुद्धा 15 महिने झाले पगार नाही। कसे जगावत असेल? फडणवीस साहेबांना वारंवार मेसेज केला, त्यांचं उत्तर होकारार्थी आलं, परंतु निर्णय काही होत नाही आहे। डोळे असून डोळे नसणाऱ्या सरकारच्या विरोधात पट्टी बांधून आंदोलन करतो आहे, तर तुमच्यापेक्षा डोळे नसणारे लोक बरे, त्याला कम से कम सामान्य माणसाबद्दलचं मन आहे आणि मग त्यांचा निषेध म्हणून आपण अपंगाचं प्रतिनिधित्व म्हणून रोज आमचा शेतकरी मरत असताना तुम्हाला दृष्टी कधी येणार आहे? कधी पाहणार आहे त्यांच्याकडे? काल आमच्या अचलपूरला श्रीकृष्णानं आत्महत्या केली आणि मी अन्नत्याग आंदोलन करत होतो तेव्हा रामानं आत्महत्या केली। तुमच्या राज्यामध्ये श्रीकृष्णही सुरक्षित नाही, रामही सुरक्षित नाही झालं। रामाचं मंदिर बांधता आलं, पण श्रीकृष्ण आणि रामाची आत्महत्या तुम्हाला थांबवता आली नाही। त्याचा खरं तर निषेध करतो आहे। अंध असून त्याची काय हालअपेष्टा असतं ते आम्ही आता या यात्रेदरम्यान भोगत आहोत, पाहत आहोत का तो दृष्टीहीन असणारा आमचा अंध दिव्यांग कसा जगत असेल, कशी त्याची हालअपेष्टा होत असेल, ही किमान दृष्टी आमच्या सरकारला आली पाहिजे, याच्यासाठी ही बांधली। निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लावणे आवश्यक आहे, याची जनजागृती व्हावी आणि विद्यार्थ्यांना सुद्धा सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी, या उद्देशाने खामगाव शहरात नगर परिषद आणि मिशन O2च्या वतीने टाळ मृदुंगाच्या गजरात वृक्षदिंडी काढण्यात आली। यामध्ये पर्यावरण प्रेमी विद्यार्थी, NCC बटालियनचे कॅन्डिडेट्सनी हातात जनजागृती फलक घेऊन जनजागृती केली। तर या वृक्षदिंडी या महात्मा गांधी उद्यान येथे पोहोचून समारोह करण्यात आला। त्यानंतर प्रत्येकाला वृक्ष लागवडीसाठी बीजही देण्यात आली। वृक्षदिंडी निमित्त हा संदेश देण्यात की वृक्ष म्हणजे देवच आहे आणि आम्ही मिशन O2च्या ग्रुपखाली नगरपालिकेच्या मदतीने आम्ही हा वृक्षदिंडी सर्व धर्म समूह जॉईन करून सगळ्या ग्रुप्सचे लोक आलेले आहेत आणि मी नाव घेऊ शकत नाही। सगळ्या ग्रुपचं खूप खूप धन्यवाद आहे। सगळ्यांनी आम्हाला जॉईन करून नगरपालिका आणि मिशन O2 पुढच्या 21-20 तारखेला होणारा जीर्णाचा आहे, कॅम्पेनिंग सुद्धा आहे आणि जसं देव आहे आपल्याला झाडे तसं आहे, तर त्या हिशोबाने आम्ही पालखीत टाकून झाडांना आणलेला आहे आणि ह्या कॅम्पेनिंगचा एक आणि सगळ्यांना अवेअरनेस करायचा एक वृक्षदिंडीचा कन्सेप्ट आहे, जो खूप दिवसापासून आपल्याकडे पाहण्यात आला नाही। त्या निमित्ताने सगळ्यांना शिकायचं की आपल्याला फक्त हा काम सगळ्यांचंच आहे, गव्हर्नमेंटच्या सोबत आपल्या प्रत्येक नागरिकाचं काम आहे वृक्ष लावायचं, हे कदाचित अवेअरनेस होईल। ओके।
जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ संघटनेच्या वतीने रविवारी डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले। ज्येष्ठ नागरिक अत्यंत हालाकीच्या आर्थिक परिस्थितीत जीवन जगत असताना वाढत्या वयानुसार येणाऱ्या विविध आजारांनी ते त्रस्त आहेत, तरीही त्यांचे प्रश्न आमदार खासदारांकडून गांभीर्याने घेतले जात नाहीत अशी खंत डॉक्टर वैद्य यांनी व्यक्त केली। महाराष्ट्रातही 60 वर्षाची वयोमर्यादा लागू करावी, मुख्यमंत्री लाडके ज्येष्ठ मायबाप योजना त्वरित निर्गमित करावी, ज्येष्ठ नागरिकांना प्रतिमाह 5,000 रुपये मानधन द्यावे आणि प्रवास भाड्यात सवलत द्यावी यासह इतर विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। बेस्कॉमच्या आदेशाप्रमाणे मोठा मोर्चा नांदेडला काढायचं, महामोर्चा काढायचं ठरवलं आणि त्या संदर्भामध्ये मागण्या आमच्या बेस्कॉमच्या सरळ आहेत। आमचं जे धोरण आहे ज्येष्ठ नागरिकांचं ते त्यांनी तत्वतः मान्य करावं आणि अंमलात आणावं। दुसरी आमची मागणी आहे, वय वर्ष 60च ग्राह्य धरावं, कारण शासनाच्या ज्या काही योजना आजपर्यंत आलेल्या आहेत 60 वर्षाचे सोडून 65 वर्ष, 70 वर्ष, 75 वर्ष आणि वर्ष अशा केलेल्या आहेत। ते चुकीचं आहे। तुम्ही एकीकडे ज्येष्ठ नागरिक म्हणजे 60 वर्षाच्या वरचा समजता आणि एकीकडे तुमचे जे काही धोरण आहेत किंवा तुमच्या ज्या काही तुम्ही हे आणलेले आहेत, योजना आणलेल्या आहेत त्या 65 वर्ष, 70 वर्ष, 75 वर्षाच्या वरच्या हे चुकीचं आहे। आमची तिसरी मागणी आहे की आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गोवा, दिल्ली, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, पंजाब, हरियाणा या सगळ्या राज्यामध्ये मानधन चालू आहे कमी अधिक, पण आपण तर पुरोगामी महाराष्ट्र राज्य म्हणतो। महाराष्ट्र राज्य म्हणजे दिल्लीचा आर्थिक राजधानी समजली जाते, देशाची आर्थिक राजधानी, आणि इथं ज्येष्ठांना देताना मात्र तुम्हाला गरिबी सांगता आणि न मागता तुम्ही लाडक्या बहिणीला तुम्ही 1,500, 2,000, 2,500 देऊ करता। जिला काही गरज नाही, ती लहानाची मोठी होईपर्यंत आई वडील, भाऊ बहीण सांभाळतात। लग्न झाल्यानंतर तिचे पती, सासरे, सासू, नंदा, हे दीर, भाया हे सगळे तिला सांभाळतात। तिला खरं म्हणजे पैशाची गरज नाही, पण ते दोन्हीकडनं पैसे उचलते, एकीकडनं माहेरकडनंही उचलते आणि एकीकडून सासरीकडनंही उचलते आणि तिला तुम्ही न मागता देता, हे अत्यंत चुकीचं आहे। आमची मागणी अशी आहे की तुम्ही कुठल्याही योजना आणा, कशाही योजना आणा, काही राबवा, पण ज्येष्ठ नागरिकाला इतर राज्याप्रमाणे 5,000 महिना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाच्या सरळ खात्यावर जमा व्हावं। कारण तुम्ही त्यांना विनाकारण रहिवासी प्रमाणपत्र आणा, जिवंत असल्याचं प्रमाणपत्र आणा, आरोग्याचं प्रमाणपत्र आणा, असे प्रमाणपत्र आणण्यामध्ये तो ग्रामसेवक, तलाठी, सरपंच हे सगळे त्यांच्याकडनं पैसे मागतात आणि ज्याच्याकडे चहा सुद्धा पिण्यासाठी पैसा नाही, मराव म्हणलं 20 विकत घेऊन मराव म्हणलं तर त्याच्याकडे पैसा नाही, त्याला तुम्ही असं द्या। मोताळा नगरपंचायत क्षेत्रात सोलर प्लांट उभारून सोलर कंपनीने मुख्याधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने मोताळा नगर पंचायतीची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांचा कर चुकवल्याप्रकरणी नगराध्यक्षा माधुरी देशमुख, स्वीकृत नगरसेवक अमोल देशमुख यांच्यासह 5 आरोपींविरुद्ध बोरखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल होऊन 13 दिवस उलटले तरी 5ही गुन्हेगार फरार आहेत। मोताळा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी O2 पॉवर अँड सायक्लिक एनर्जी सोलर कंपनीला नगर पंचायतीचा 1,16,80,400 रुपये कर 3 वर्षांसाठी भरण्याची नोटीस दिली। हा कर ज्या जमिनीवर सोलर प्लांट उभारण्यात आला त्या जमिनीचा आहे। मुख्य अधिकारी गणेश पांडे यांनी सोलर कंपनीला असा इशाराही दिला आहे की जर 3 वर्षांसाठी दिलेला कर भरला नाही तर जप्तीची कारवाई केली जाईल। या टॅक्स व्यतिरिक्त सोलर कंपनीला ज्या जमिनीवर सोलर प्लांट उभारला आहे ती जमीन अकृषित म्हणजेच NA म्हणून घोषित करावी लागेल आणि कापलेल्या झाडांचा कर भरावा लागेल, असे CEO गणेश पांडे यांनी स्पष्ट केले। एनर्जी म्हणून जी काही कंपनी आहे ज्यांचा 100 मेगावॅटचा प्रोजेक्ट आहे, त्या कंपनीने जे बनावट डॉक्युमेंट तयार करून NOC घेतलेली आहे, तर त्यामध्ये आम्ही पूर्ण शहानिशा करून आमच्या हद्दीमध्ये साधारणतः 138 एकर जमीन ज्याचे भाडेपट्टा शेतकऱ्यांसोबत केलेला आहे,
त्यावर आमचा टॅक्स आम्ही कंपनीला कालच एक टॅक्सेशनचं लेटर दिलेलं आहे. 1,16,00,000 रुपयाचं आमचं 3 वर्षाचा तो टॅक्स आहे आणि त्याची आम्ही कंपनीला कालच तामील केलेली आहे. ही जी नोटीस आहे ही मालमत्ता कराची आहे आणि त्यांनी जे रेग्युलराईज करायचं आहे त्यासाठीचं विकास शुल्क त्यांनी ॲप्लिकेशन केल्यानंतर ते वेगळ्या म्हणजे त्याचं वेगळ्या पद्धतीने आकारणी केल्या जाईल, यामध्ये ते समाविष्ट नाही. आणि वृक्षतोडीचाही अजून ते सर्वे आमचा सुरू आहे की किती वृक्ष कंपनीने या विनापरवानगीने तोडलेले आहेत, ते झाल्यानंतर आपणाला कळवण्यात येईल. टॅक्सची एक पद्धत आहे आमच्या MMC ॲक्टमध्ये. नोटीस दिल्यानंतर तो टॅक्स भरावाच लागतो, अदरवाईज त्याला दर महिन्याला 2% व्याज आकारलं जातं आणि नंतर ते म्हणजे जप्तीपर्यंत ती प्रोसेस जाते. त्यामुळे टॅक्स हा काय म्हणजे तो बंधनकारकच आहे, त्यामध्ये काय माफी नसते. काल गिरीश महाजन यांनी कोण खडसे असं विधान एकनाथ खडसे यांच्या संदर्भात केलं होतं. त्यावर आता एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली असून गिरीश महाजन एक सुसंस्कृत आणि जगविख्यात व्यक्तिमत्व आहे. मी एक लहान माणूस आहे, त्यामुळे महाराष्ट्रात मला कोणी ओळखत नाही असं खोचक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांविरुद्ध केलं आहे. प्राध्यापक डॉक्टर LA पाटील यांनी मला आता नुकतंच तुम्ही यायच्या आधी 1 मिनिट हे पुस्तक भेट दिलं, सुसंस्कृत व्यक्तिमत्व. गिरीश महाजन एक अत्यंत महान व्यक्तिमत्व आहे, सुसंस्कृत आहे, जगद्विख्यात आहे आणि मी एक लहान माणूस आहे. त्यामुळे मला फारसे लोक महाराष्ट्रामध्ये ओळखत नाही. स्वाभाविकता त्यांनी हे म्हटलं असेल आणि त्यामुळे अशा महान व्यक्ती ज्यावेळेस बोलतात, जे समर्था घरचे असतात, तर त्यांच्या बोलण्याला फारसं लक्ष देण्याची आवश्यकता नाही. डोंबिवलीत रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडे लावली असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि प्रवासी त्रस्त झाले. डोंबिवलीत एका रिक्षा चालकाने खड्डे बुजवले असून परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन काय करते असा संतप्त सवाल करून रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला. खरं तर गेल्या 25 वर्षामध्ये या सुबस रोडची जे दैनंदिन व्यवस्था आहे हे दुर्लक्ष चालू आहे. इकडे खड्डे पडलेले आहेत आणि वारंवार जनतेच्या मागणीनुसार आम्ही वारंवार अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून त्यांना सांगत आलो की बाबा हे खड्डे वगैरे व्यवस्थित पावसाच्या आधी करा म्हणून, परंतु त्यांनी दुर्लक्ष केलं. आज आम्हाला ही वाईट जर परिस्थिती आली असेल तर हे खड्डे करण्याची, तर आज आम्हाला फारच वाईट वाटते या बाबतीमध्ये. त्यामुळे आम्ही इथं वृक्षारोपणचा कार्यक्रम या सुभाष रोड इथे करत आहोत. राज्यात एकीकडे सर्वत्र जोरदार पावसाची हजेरी लागत असताना दुसरीकडे मात्र धुळे आणि सिंदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असून खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केली. परंतु पाऊस वेळेवर न झाल्यास दुबार पेरणीचे संकट देखील शेतकऱ्यांवर ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना वेग दिला होता. जुलै महिन्याची 13 तारीख उजाडून देखील अद्यापही दरम्यान पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. बघा, मेन मागणी म्हणजे की आम्हाला जी कर्जमाफीची घोषणा चालू होती इलेक्शनच्या टायमाला, जे शेतकऱ्यांना सरकारने वचन दिलं होतं की आम्ही कर्जमाफी करू, परंतु त्यावर कोणी लक्ष द्यायलाच तयार नाही. कमीत कमी काहीतरी आम्हाला 50% तरी द्या, जे सांगितल्याप्रमाणे. आम्ही काही म्हणत नाही की आमचं सगळं काही कर्ज माफ करा, पण 50% बी जरी अनुदान दिलं तरी तेवढाही आम्हाला लाभ होईल. कारण बी बियाणाजवळ आता शेतकऱ्यांजवळ पैसा नाही, माझ्याजवळ स्वतःजवळ पैसे नाही. खरी परिस्थिती ही. मागील काही दिवसांपासून शिरपूर तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे शेती कामकाज ठप्प झाले होते. मोकळा वेळ असूनही पावसामुळे शेतात उतरणे शक्य नव्हते. मात्र गेल्या 2 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेती कामांना पुन्हा वेग मिळाला आहे. तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकरी सध्या कोळपणी, वखरणी यांसारख्या कामात व्यस्त झाले आहेत. विशेषतः सोयाबीन, मूग, उडीद, कापूस यांसारख्या पिकांची निगा राखण्यासाठी ही कामे अत्यावश्यक असून हवामान सुधारल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे. मी
माझं नाव अर्जुन शामराव खोडी. मी एक शेतकरी व्यक्ती आहे. माझ्याकडे 8 बिघा शेती आहे. आता आमच्या शेतामध्ये मी जून महिन्यामध्ये 25 जूनला कापूस लावला होता. हा जो कापूस दिसतोय 25 मेचा कापूस आहे. थोडी पावसाने व्यवस्थित उघडीप दिल्यामुळे आता आमचं निन्नी कोडपणी आटोपली आणि शेतकरी थोडासा बेचैन झालेला आहे. कारण बेचैन का की आमच्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही. रासायनिक कीटकनाशकाचं आतोनात मोठ्या प्रमाणावर भाव वाढलेले आहेत. फर्टिलायझर कंपन्यांनी सुद्धा 10, 26, 20, 20, 19 सुपर फॉस्फेट या खतांचा मोठ्या प्रमाणावर भाव वाढून दिलेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची अशी गोची होते, एकीकडे मजूर टंचाई, दुसऱ्याकडे पावसाची जी उघडप भेटत नाही. ऐतिहासिक वारसा असलेल्या दापोलीतल्या हर्णे येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याची नोंद युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये झाल्यामुळे शिवप्रेमी, दुर्गप्रेमी आणि स्थानिकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. संपूर्ण दापोली तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. विशेषतः हर्णे गावात ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात हर्णे ग्रामपंचायत ते सुवर्णदुर्ग किल्ला या मार्गावर मिरवणूक काढून गोवा किल्ला येथे जल्लोष साजरा केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दणाणून गेला. खूप आनंद झालाय आणि युनेस्को टीमचं पण आम्ही आभार मानतो. कारण आमच्या हर्ण्याचं सुवर्णदुर्ग जागतिक दर्जा प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे इथे आपला जागतिक पर्यटक आणि इतर देशातल्या आणि आपल्या परकीय देशातले पण पर्यटक इथे येऊन आणि इथे असणाऱ्या स्थानिक किल्ल्यांना पण डागडुजी करून आणि अनेक सुविधा उपलब्ध करून शासनाने द्यावे, जेणेकरून इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध होईल. आणि शिवाजी महाराजांचा किल्ला आणि पादस्पर्श झालेला किल्ला सुवर्णदुर्ग आणि इथला गोवागड म्हणजे तो भुईकोट किल्ला, इथे समोर 2 किल्ले आहेत. त्या किल्ल्यांना सुवर्णदुर्ग किल्ल्याला जागतिक दर्जा प्राप्त झालेला आहे. तर आम्हाला इथल्या स्थानिक लोकांना खूप आनंद झालाय. खूप म्हणजे खूपच आनंद झाला. त्याच्या बदल्यात आज लोकांनी रॅली पण काढली. तहसीलदार मॅडम आणि महसूल विभागाचे बरेचसे लोक पण आली होती. काही दिवसांच्या जोरदार सरींनंतर पावसाच्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. या संधीचा फायदा घेत येवला तालुक्यातील शेतकरी आता पुन्हा शेतात उतरत आहेत. पेरणीनंतर पिकांची योग्य वाढ होण्यासाठी कोळपणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे कोळपणीसह इतर कामांना देखील वेग आला आहे. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.